जय श्री स्वामी समर्थ. या आठवड्यात तुला राशीच्या जातकांसाठी स्थिरता आणि प्रगतीचा काळ असणार आहे, कारण गुरुग्रह तुमच्या चंद्र राशीपासून नवम भावात स्थित आहे. अनेक ग्रहांची शुभदृष्टी तुमच्या एकंदर कल्याणासाठी लाभदायक ठरेल, ज्यामुळे आरोग्य चांगलं राहील आणि मनःशांती मिळेल. जर तुम्ही पूर्वीपासून कोणत्या तरी दीर्घकालीन आजाराने त्रस्त असाल, तर या आठवड्यात त्यामध्ये दिलासा मिळण्याची शक्यता आहे. यामुळे तुम्ही अधिक ऊर्जावान आणि सकारात्मक वाटाल, मन शांत राहील आणि एक समाधानकारक व आनंददायक अवस्था अनुभवाल. गुरुचा नवम भावातील प्रभाव तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत शुभफळदायी ठरेल. जुन्या आजारांपासून आराम मिळेल आणि तुमचं एकूण शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बळकट होईल. हे आरोग्य टिकवण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि ध्यान योग यांचा अवलंब करणं लाभदायक ठरेल. जर तुम्ही आपल्या दैनंदिन जीवनशैलीत सकारात्मक बदल करण्याचा विचार करत असाल, तर या आठवड्यात त्या गोष्टी सुरू करण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे. आरोग्य जरी उत्तम असलं तरी आर्थिक बाबतीत थोडं अधिक जागरूक राहणं आवश्यक आहे. आठवड्याच्या सुरुवातीपासूनच खर्चांवर नियंत्रण ठेवणं आणि बचतीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कुटुंबातील सदस्यांबरोबर आर्थिक नियोजनावर चर्चा केल्यास पुढील काळात आर्थिक तणाव टाळता येईल. याकडे दुर्लक्ष केल्यास आठवड्याच्या शेवटी काही अडचणी निर्माण होऊ शकतात. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर लहान स्वरूपाच्या सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य द्या. मोठ्या गुंतवणुकींपासून दूर राहा आणि अनुभवी व्यक्तींचा सल्ला अवश्य घ्या. स्थिरता राखणं हे या आठवड्यात तुमच्यासाठी महत्त्वाचं राहील. भावनांमध्ये वाहून जाऊन निर्णय घेणं टाळा. विचारपूर्वक घेतलेले निर्णयच आर्थिक स्थैर्याकडे नेतील. या आठवड्यात तुमच्या धाकट्या भावंडांसाठी अनेक सकारात्मक शक्यता निर्माण होत आहेत. शिक्षण, करिअर किंवा वैयक्तिक आयुष्यात त्यांना यश मिळण्याची दाट शक्यता आहे. शनी ग्रहाचा 6व्या भावातील प्रभाव त्यांच्या यशात भर घालेल, विशेषतः नोकरी मिळवणं किंवा आधीपासून असलेल्या नोकरीत पदोन्नती मिळवण्याच्या दृष्टीने. मोठ्या भावंड म्हणून तुमचा पाठिंबा आणि प्रोत्साहन यामध्ये मोठी भूमिका बजावेल. त्यांच्या यशाचा आनंद साजरा करा आणि मार्गदर्शन द्या. यामुळे तुमचं नातं अधिक दृढ होईल आणि कुटुंबात सकारात्मक वातावरण निर्माण होईल. तुमच्या ध्येयपूर्तीसाठी भूतकाळातील चुका स्वीकारणं आणि ज्यांना दुखावलं असेल त्यांची मनापासून क्षमा मागणं आवश्यक ठरेल. यामुळे केवळ नातेसंबंध सुधारतील असं नाही, तर मानसिकदृष्ट्या तुम्हाला स्वच्छ आणि हलकं वाटेल. माणसांकडून चुका होतातच, पण त्यात चुका पुन्हा पुन्हा करणं वैयक्तिक प्रगतीस अडथळा ठरतो. या आठवड्यात स्वतःकडे प्रामाणिकपणे पहा आणि चुका सुधारण्याचा निर्धार करा. नम्रता स्वीकारल्यास तुमच्या यशाचा मार्ग अधिक सुकर होईल. तुमच्या मोठ्या भावंडांकडून तुम्हाला या आठवड्यात विशेष मदत मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या गुंतागुंतीच्या विषयात त्यांच्या अनुभवाचा लाभ घ्या. त्यांच्या सल्ल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेला मानसिक तणाव कमी होईल आणि गोष्टी अधिक स्पष्ट होतील. त्यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारल्यास तुमचं नातं अधिक घट्ट होईल आणि कुटुंबात सौहार्द वाढेल. त्यांचा मार्गदर्शनाचा हात धरून तुम्ही या आठवड्यातील आव्हानांवर अधिक आत्मविश्वासाने मात करू शकाल. अभ्यास जरी महत्त्वाचा असला तरी या आठवड्यात इतर कलात्मक किंवा सर्जनशील गोष्टींसाठीही वेळ काढा. शालेय अभ्यासाव्यतिरिक्त इतर छंद, नवीन कौशल्य किंवा अभ्यासक्रम शिकण्याचा विचार केल्यास तुमच्या विचारशक्तीला चालना मिळेल. विविध क्षेत्रांचं ज्ञान तुम्हाला नव्या दृष्टिकोनाने विचार करायला प्रवृत्त करेल. जर तुम्ही एखादा नवीन अभ्यासक्रम जॉईन करण्याचा किंवा एखादं कौशल्य शिकण्याचा विचार करत असाल, तर आता त्यासाठी उत्तम वेळ आहे. या सर्जनशीलतेमुळे तुमच्या व्यक्तिमत्वात नवा आत्मविश्वास निर्माण होईल. एकूणच या आठवड्यात तुला राशीच्या जातकांसाठी आरोग्य, आर्थिक नियोजन, कौटुंबिक आधार आणि वैयक्तिक आधार यांचा सुंदर समतोल असेल. गुरुग्रहाच्या नवम भावातील स्थितीमुळे स्थिरता आणि सकारात्मकता लाभेल, तर शनीच्या प्रभावामुळे धाकट्या भावंडांच्या करिअरमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. स्वतःवर काम करा, आर्थिक शिस्त पाळा आणि नवीन संधींचा स्वीकार करा. तुमच्या राशीविषयी साप्ताहिक, मासिक आणि दैनंदिन राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा.